नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, ही भाजी तुम्ही ओळखली का? सांगली मिरज या भागामध्ये ह्याला घोळूची भाजी किंवा घोळ भाजी म्हणतात. ही एक रानभाजी आहे. तुम्ही ह्याला काय म्हणता ते मला लिहून कळवा. चला तर आपण साहित्य पाहूया. ही जी भाजी आहे रानभाजी, ती मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही भाजी तुम्ही पाहिजे तर चिरून घेऊ शकता, पण इथं हे बघा, पानं केवढी बारीक आहेत आणि देठं एकदम कोवळी आहेत. त्यामुळं मी ही भाजी चिरणार नाही आहे. थोडीशी जी जून देठं असतात ती फक्त मी काढून टाकलेली आहेत. 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही मोठे पण चिरून घेऊ शकता. पालेभाजी म्हणून इथं मी हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे केलेले आहेत. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. थोडासा ओला नारळ आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे. तेल घालून घेते आहे. मोहरी घालते आहे. मोहरी छान तडतडते आहे, फुटते आहे. अर्धा चमचा जिरं घातले. हिंग घालते आहे. हळद घालते आहे. 1 चमचा छोटा आलं लसूण पेस्ट टाकते आहे. फोडणी छान ढवळून घ्यायची आहे. लसणीचा खमंग वास सुटलेला आहे. यात मी कांदा घालून घेते आहे आणि मिरच्या पण घालून घेते आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा शिजलेला आहे. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. ही भाजी मी अशीच घालून घेते. तुम्ही पाहिजे तर चिरून घेऊ शकता. देठं कोवळी आहेत एकदम. ही भाजी 2-3 प्रकारे करता येते. हरभऱ्याची डाळ घालून करतात, बेसन पीठ लावून करतात. वेगवेगळ्या प्रकारे केलेली भाजीला वेगवेगळी चव येते. ही पालेभाजी आहे, रानभाजी आहे. त्याच्यामध्ये क्षार तर असणारच आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, शिवाय फायबर्स मुबलक प्रमाणात आहेत. ही भाजी नेहमी मिळत नाही. आज बाजारात दिसली म्हणून मी लगेच घेतली आहे आणि ती करून दाखवते आहे. भाजी शिजताना एक वेगळाच छान वास येतोय. आता ह्याच्यावर एक 3-4 मिनटं मी झाकण ठेवून भाजी वाफवून घेणार आहे. 3 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढून बघते आहे. आपली भाजी कमी झालेली आहे आणि शिजलेली पण आहे. भाजी शिजवून घेतल्यानंतर मीठ घालावं, म्हणजे मीठ जास्त होत नाही, अंदाज चुकत नाही. तर ओलं खोबरं घालते. आपली भाजी जवळजवळ होत आहे. ह्या स्टेजला तुम्ही या भाजीला बेसन पीठ लावू शकता. आणखीन बेसन पीठ लावल्यानंतर ती 5 मिनटं झाकून शिजवायची आहे, म्हणजे बेसन पीठ कच्चं राहणार नाही. मी इथं बेसन पीठ लावणार नाही आहे, म्हणून भाजी मिळून यावी याच्यासाठी 2 चमचे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालते आहे. आपली भाजी
छान मिळून आलेली आहे, शिजलेली आहे. मी आता गॅस बंद करते. आणखीन एक 15 ते 20 सेकंद भाजी झाकून ठेवते आहे. आपण आता भाजी सर्विंग प्लेटमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. पटकन कमी साहित्यात आणि चविष्ट अशी गुळूची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर कधी बाजारात भाजी दिसली तर नक्कीच आणा, कारण अशा रानभाज्या नेहमी मिळत नाहीत आणि त्या आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी कशी वाटली ती कळवा. अशा वेगळ्या नवनवीन रेसिपी घेऊन मी येणारच आहे. देठं, जाडसर कुटलेलं दाण्याचं कूट आणि खोबरं याच्यामुळं भाजीला क्रंच खूप छान आलं आहे. मुख्य म्हणजे ही जी देठं आहेत ना, ती खाताना एवढी अप्रतिम लागत आहेत. तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा. प्रतिक्रिया कळवा. परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. वेगवेगळ्या रेसिपी करून पहा. धन्यवाद.